मज नाही प्रेमाचा सौरसू, वरी अज्ञानाचा डोळेला सू, तेवी केवी आतुडे सोसू ते या निरूपणाचा. खर तर मी ते अनिर्वचनीय अनिर्वाच्य त्या विषयाचं वर्णन करू शकत नाही. प्रेमाचाही माझ्याकडे अभाव आहे आणि डोळे लासू म्हणजे भ्रांत आहे मी. एक अज्ञानाचं पट्टल माझ्या डोळ्यावर आलेलं आहे, तरी मी त्या भगवंताचं वर्णन करतो. याचं कारण असं की पूर्णतेने आखरे एके एवढी संसार वागूर चुके. त्याच्या संपूर्ण जीवनाचं चिंतन केल्यानंतर तर संसाराची वागूर जे बंधन आहे हे बंधन तर तुटतच. एखाद्या अध्यायाचं चिंतन केलं, एखाद्या प्रसंगाचं चिंतन केलं किंवा सगळे प्रसंग वजा करून फक्त नामाचं चिंतन केलं तरी वागूर चुकते. एवढंच नाही तर एक अक्षराचा जरी आपण उल्लेख केला, एका अक्षराचं आपण जरी चिंतन केलं तरी आपलं बंधन तुटतं. संसार भवसंसारातून आपण पार होऊ शकतो. असं भगवान श्रीकृष्णाच्या प्रती प्रेम व्यक्त करत असताना भास्कर भट्टाने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. सगळं जग आपल्या 5 दरवाज्यातून आत प्रवेश करत असत. डोळ्यातून, कानातून, नाकातून, स्पर्शातून आणि रसनेतून. चांगलाही प्रवेश करतं, वाईटही प्रवेश करतं. एखादं दृश्य बघत असताना ते चांगलंही असतं, वाईटही असतं. ऐकत असताना चांगलंही असतं, वाईटही असतं. ऐकूनही माणूस बिघडतो, ऐकूनही माणूस सुधारतो. पाहुणे बिघडणारे माणसं आहेत आणि पाहून सुधारणारे माणसं आहेत. वाचून बिघडणारे आहेत, वाचून चांगली होणारी माणसं आहेत. 5 इंद्रियांच्या माध्यमातून हे इंद्रिय 5 विषयांचं सेवन करत असतात. नाकाचा विषय वेगळा, कानाचा वेगळा, डोळ्याचा वेगळा. म्हणून संपूर्ण जग तुमच्यामध्ये प्रविष्ट करत असत. मग एखादा विषय जर चांगला जर असेल तर त्याचं चिंतन करत असताना त्याचा संचार नकळत तुमच्या अंतःकरणामध्ये होतो. छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ असं काही खाद्य द्यायचे, भौतिक खाद्य द्यायचे, बौद्धिक, की ज्या खाद्याच्या बळावर त्यांची नजर तयार झाली, त्यांचं बसणं, त्यांचं उठणं, त्यांची विचार करण्याची शक्ती, त्यांची निर्णय क्षमता ही संपूर्ण तयार झाली. मनुष्य घडवत असताना तो कशा पद्धतीने घडवायचा याचा एक आदर्श नमुना आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर दिसतात. आणि म्हणून हे संस्कार टाकणं हे अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं आहे. ते सुद्धा शब्दातून प्रकट होत नाही. शब्दातून ज्ञान जन्माला येईल, परंतु संस्कार शब्दातून नाही जन्माला येत, ते कृतीतून झिरपतात, कृतीतून प्रकट होत असतात. म्हणून घरातला मुलगा काही गोष्टी तुमच्या शब्दातून शिकतो, आत्मसात करतो, काही गोष्टी तुमच्या वागण्यातून त्याचं अनुकरण करत असतो. तुम्हाला कोणाचा मोबाईल आला आणि त्या बाळाच्या समोर तुम्ही तो मोबाईल उचलला आणि मोबाईलवर तुम्हाला विचारले गेले की तुम्ही कुठे आहात, आणि ज्यावेळेस सांगता की मी घरी नाही बाबा, मी बाहेर गावी आहे, हे त्या मुलाने ऐकलं आणि तो शिकला. त्याला तुम्ही सांगितलेलं नाही, पण खोटं बोलायचं असतंय तुम्ही त्याला शिकवलं. सिगारेट ओढत असताना तुम्ही प्रवचन नाही दिलं त्याच्यासमोर प्रवचन, पण ओढत असताना तुमच्या कृतीतून तो अनुकरण करायला लागला. तुम्ही जे जे करता, आणि म्हणून मोठ्यांवर जास्त बंधन असतात. यद्ददा चरते श्रेष्ठ तत्तदेवी तरोजन सयत प्रमाणम कृते लोकस्तदनुवर्तते. मोठा काय करतो त्याच्यावर मागचे सगळे अवलंबून असतात. एरवी आपण अनुकरण करणारी माणसं आहोत, आपण सतत नाटकात काम करणारी माणसं आहोत. अनुकरण आणि अनुसरण याच्यामध्ये फार मोठा बदल आहे.
अनुसरणारा विचाराचं अधिष्ठान आहे आणि अनुकरणारा फक्त तुम्ही बघता लोक काय करतात म्हणून तुम्ही करताय. कशासाठी करावं लागतं याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये नाही, ते करतात म्हणून मी करतोय, परंपरेनं आलेला आहे म्हणून मी करतोय. असंच माझ्या एका कार्यक्रमामध्ये माझं प्रवचन चालू असताना लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. मला कळलंच नाही टाळ्या कशामुळे वाजवल्या. मी तर काही तसं बोललो नाही, असं काही चटकदार वाक्य वगैरे असं काही नाही. टाळ्या कशा वाजवल्या निरखून बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एका कोपऱ्यात तंबाखू मळणाऱ्या माणसाने तिला फटकण्यासाठी असं केलं. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. ही सगळी माणसं अनुकरण करणारी आहे, अनुसरण नाही. दोन शब्दातला फार मोठा खूप मोठा बदल आहे. अनुसरणाला विचाराचं अधिष्ठान आहे, विचाराची एक बैठक आहे. म्हणून मुलं तुमच्या बोलण्यातून कमी शिकतात, तुमच्या वागण्यातून जास्त शिकतात. आणि वागण्यातून जे शिकतात ना ते इतकं प्रिंट होतं, इतकं पक्क होतं, इतकं कोरीव होतं की त्याला ते सोडू शकत नाही. अमीट झालेले हे संस्कार असतात. शिलालेखावरच्या अक्षरासारखे काळ्या पाषाणावरची जी रेष असते असे संस्कार झालेले असतात, पक्के संस्कार झालेले असतात. आणि म्हणून मुलांकडे लक्ष देत असताना त्यांचं जीवन ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यांना पैसा तर पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, त्यांना घर पाहिजे, शेती पाहिजे, सगळं पाहिजे. पण हे सगळं पचण्यासाठी, हे सगळं व्यवस्थित चालवण्यासाठी त्यांच्याकडे कौशल्य पाहिजे, त्यांच्याकडे नेतृत्व पाहिजे, त्यांच्याकडे कर्तृत्व पाहिजे. खूप शिकलेला मुलगा असेल, कर्तृत्व कुठलं नसेल, नेतृत्वाचा अभाव असेल, हवेमध्ये तरंगणारा जर असेल. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींनी इथला माणूस घडवत असताना एक वेगळी प्रयोगशाळा काढली. लक्षात ठेवा, आपण नेहमी आपलं जगणं 3 स्तरावर आपलं जगणं असतं. एक तर आपण आभाळाशी स्पर्धा करणारी असतो, मोठं, आणखी मोठं, आणखी उंच, आणखी उंच. स्वाभाविक आहे, ते प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. अनेक वैतागुण, आणखी खाली, आणखी खाली, नको नको, आणखी खाली. वरचा आभाळा भिडलेला असतो आणि खालचा रसा तळाला गेलेला असतो. एक न्यूनगंडाने मेलेला असतो, एक अहमगंडाने मेलेला असतो. 2च माणसं आहेत. 2 गटामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. अहंकाराने तरंगणारा एक माणूस आहे आकाशात, न्यूनगंडाने रसातळाला गेलेला माणूस आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे, सगळं सगळं आहे, पण न्यूनगंड आहे. मी लहान आहे, मी गरीब आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. आणि एक न सुद्धा हवेत तरंगणारा माणूस आहे. कृष्णाने ह्या दोघांनाही भूमीवर आणण्याचा प्रयत्न केला. चक्रधर प्रभूंनी ह्या दोघांनाही जमिनीवर आणण्याचा प्रयोग केला. तो करत असताना भगवंताने जी सुरुवात केली, सुरुवातीला 2 माणसं भगवंतांनी महाराष्ट्रामध्ये निवडले. एक आकाशाची स्पर्धा करणारा आणि एक जमिनीच्या रसातळाला गेलेला, पाताळाकडे सरकणारा. एकाच्या हातामध्ये तरवार आहे आणि तो हातामध्ये तरवार घेतली, दरोडे टाकतो, लोकांना लुटतो, असा एक माणूस निवडला. लोकांनी झिडकारलेला, लोकांनी नाकारलेला, अपमानित केलेला, त्याचं तोंड पाहण्याची इच्छा नाही लोकांना, असा एक माणूस निवडला. अनेक असा अहंकार आहे की तो लोकांना अपमानित करत होता, जखमी करत होता, अभ्यास चांगला, शास्त्र चर्चा करत होता आणि लोकांचे पुस्तक बगले ते घेऊन अहंकाराने हातामध्ये मशाल घेऊन फिरत होता. पायात गवताचे तोडे होते. त्याचं नाव महिमभट्ट, पहिल्याचं नाव नागदेव. 2 माणसं. दोन स्वामींनी आम्हाला हे समजावून सांगायचं आहे, हे बघा, माणूस तयार होऊ शकतो, माणसाचा तिरस्कार करू नका. कितीही वाईट माणूस जरी असला ना तर त्याच्यामध्ये एक सुप्त गुण असतात चांगले, ते विकसित करण्याचा प्रयत्न करा. ओसामा बिन लादेन होता वाईट, पण कवी होता तो. कवितेची एक नाजूक भावना त्याच्या हृदयामध्ये होती, ती विकसित जर झाली असती तर कदाचित तो कालिदासही झाला असता. पण तो अवसर त्याला मिळालेला नाही. शेतीतल्या गवताने शेतीतल्या जमिनीला व्यापून टाकावं, अशा दुर्गुणाने त्याला व्यापून टाकावं. सद्दाम हुसेन एक चांगला नाटककार होता. त्याच्या नाटकाची किंमत 4000 रुपये. कदाचित तो शिरवाडकरांसारखा झाला असता, आणखी चांगला नाटककार झाला असता.
पण त्या गुणाला विकसित करण्यासाठी जी खतपाणी मिळायला पाहिजे ते मिळालं नाही. स्वामींनी 2 माणसाची निवड केली. 2 माणसाची. एक आहे नागदेव आणि दुसरे आहे महिम भट्ट. एक मूर्तिमंत अहंकार आहे आणि एक पूर्ण खचलेला आहे, तिरस्कार भरला लोकांच्या संदर्भामध्ये. तिच्या डोक्यामध्ये तो सारखा फिरतोय. घाबरतात लोक. इथं सोडा, आई घाबरते. 2 माणसांची निवड केली आणि 1-2 भेटीमध्ये दोघांनाही स्वामींनी जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला. यांच्यातला पहिले माणूस जागा केला. खूप माणसं आहेत, गर्दीत माणसाच्या माणूस शोधितो मी. माणसं खूप आहेत पण माणूस सापडत नाही, दिसत नाही. माणसं मोडलेले आहेत, माणसं तोडलेले आहेत. माणसं तोडायचं काम करणारी माणसं आहेत, मोडायचं काम करणारी माणसं आहेत. माणूस जोडायचं काम करणारी माणसंच कमी आहे. पशुत्वाचे गुण विकसित करून माणसाने आज जगाला परेशान केलेलं आहे. याने डोंगर नीट ठेवले नाही, नद्या नीट ठेवल्या नाही. ज्या नदीचं पवित्र पाणी आपण प्यायचो तीर्थ म्हणून, तिच्या थेंबाला आपण स्पर्श करू शकत नाही. ना दूध चांगलं भेटत, बाहेर पडताना पाणी घरून घ्यावं लागतं आणि बाहेर पडावं लागतं. तेल चांगलं नाही, कुठल्याच वस्तू चांगलं नाही. विषयामध्ये भेसळ. विष तरी चांगलं कुठं मिळतं? काहीच चांगलं नाही. हे माणसाचं काम नाही, माणसातलं पशुचं काम आहे. आणि आजचा माणूस तर एकदम बधीर झाल्यासारखा माणूस आहे, संवेदनाहीन झालेला माणूस आहे. वाईट घटना घडल्यानंतर त्याच्या संवेदना जागृत व्हायला पाहिजे, तसं होत नाही. होतच राहत हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आचार्य नागदेव एक वेळ स्वामींचं प्रवचन चालू असतं आणि ह्या प्रवचनामध्ये सगळे तन्मय झालेले असतात. अंतःकरण चंद्रमय झालं. स्वामींचं प्रवचन सुरू आहे. आणखी स्वामींचं स्नान झालेलं नाही आणि अशा वेळेला बाईसा येते. तगमग सुरू असते तिची. तिला प्रवचनापेक्षा स्वामींची जास्त काळजी आहे. तिथं नंतर ऐकता येईल आपल्याला. स्वामींनी आंघोळ केलेली नाही. 2-3 चक्र मारते, शेवटी राहत नाही. तिला नागदेवाला म्हणते, अरे उठ ना, आंघोळ करायची, स्वामींना स्नान करायचंय, पाण्याचा पत्ता नाही, जा पाणी आण. प्रवचन थांबलं. नागदेवाने हातामध्ये घागर घेतली, निघाला. डोक्यात पूर्ण कचरा होता. चीड आलेली होती. बाई अशीच आहे, तामास आहे, काही कळत नाही याला. विचित्र स्वभावाची. कुठं काय बोलावं कळत नाही. किती चांगलं प्रवचन चालू होतं. डोक्यात पूर्ण कचरा. रस्त्यानं चालत होते. नदीवर गेले, पाणी भरायचं. घागर भरली. घागर भरल्यानंतर गढूळ पाणी आलं परत नदीला वरून. आणि क्षणामध्ये नागदेवाचा विचार बदलला. आपण थोडा उशीर लावला असता तर गढूळ पाणी न्यावं लागलं असतं. तिचंच बरोबर आहे. किती चांगली काळजी घेते. याचा पूर्ण विचारामध्ये बदल झाला नागदेवाच्या. तिचं कौतुक करत आला तो. स्वामींची काळजी ती घेते, आपणच स्वार्थी आहोत. नाही, तिचंच बरोबर आहे. बाईसाजवळ घागर दिली. स्वामीजवळ नागदेव आले. स्वामींना नमस्कार केला. त्यावेळेस स्वामी एकच म्हणाले, नागदेवा तू जाताना चांगला नव्हतास, तू येताना चांगला होता. पण मला तुला जातानाही चांगलं बनवायचं, येतानाही चांगलं बनवायचं. ही एक पारखी नजर असते पालकाकडे. मुलावर लक्ष ठेवणं. तो जाताना कसा आहे, येताना कसा आहे, तो बोलताना कसा आहे, तो पाहताना कसा आहे. बोलताना त्याच्याकडे संवाद कौशल्य आहे का, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याची क्रिया प्रक्रिया कशी आहे, त्याची नजर कशी आहे, हे वाचावं लागतं. नजर वाचावं लागतो, चेहरा वाचावा लागतो. शिक्षकापेक्षा घरच्या लोकांचं एक काम असतं. तुमच्या ताब्यात तो जन्म झाल्यापासून असतो. न कळत तो शिकत असतो. त्याला तुम्ही शिकवलं का? आई आली, बाबा गेले, शिकवलं नाही. तो ऐकून ऐकून शिकला. तो असं म्हणणार नाही आई आला बाबा गेली, असं नाही म्हणणार तो. म्हणजे त्याला शिकवलं कोणी? हे क्रियापद त्याला कोणी शिकवले? तुमच्या संवादातून, तुमच्या बोलण्यातून न कळत.
तुम्हाला कळलं नाही की आपण याला शिकवलं, त्याला कळलं नाही की आपण शिकून गेलो. देणाऱ्याला कळलं नाही आपण दिलं, घेणाऱ्याला कळलं नाही आपण घेतलं, तरीही दिल्या घेतल्या घेत जात. याला संस्कार म्हणतात. श्री चक्रधर प्रभूंनी नागदेवाची नजर तयार केली. एक नजर असते लक्षात ठेवा. हे सगळं बनवावं लागतं. पुढे भगवंताचं वर्णन करत असताना भगवंताचं गोकुळ कशा, भगवंताचं राज्य कशा प्रकारचं होतं याचं वर्णन आलेलं आहे. तुमच्या घराकडे तुम्हाला बघायचं, तसं पूर्ण नाही करता आलं तर त्यातला अंश घरामध्ये आणता आला तरी खूप झालं आपल्याला. त्यातला अंश आणता आणला तरी. तेया यदुरायाची राणी वे सुखे झाली सदैवे पडप जोडे नीच नवे अष्टभोगासी तै मुक्तीसी सौभाग्य आले ब्रह्मविद्ये दैव बुदैले चांग मगन वाढविले शांतीचे पै. वेगवेगळ्या प्रकारचं वातावरणामध्ये आपण जगत असतो. वातावरण खराब झालं की त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो, आणि वातावरण चांगलं असलं की सद्गुणांचे एक विकास होतो आणि मग एक वेगळा आनंद येतो. मुक्तीला सौभाग्य आलं म्हणाले. मुक्ती मोकळेपणा, मुक्ती म्हणजे बंध मुक्त अवस्था. श्रीकृष्णाच्या राज्यामध्ये असं कुठलं बंधन नाहीये. प्रत्येक माणूस स्वतंत्र आणि मुक्त जीवन जगणार आहे, ज्याचं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, असं हे आनंदी जीवन आहे. भगवान कृष्णाच्या ह्या राज्यामध्ये ब्रह्मविद्येला तिचं दैव उदयाला आलेलं आहे. कुठेतरी ती झाकलेली होती, कुठेतरी असुरांच्या कचाट्यामध्ये सापडली होती. संस्कारहीन झालेले माणसं ब्रह्मविद्येचा तिरस्कार करत होते, दुर्लक्ष करत होते, आणि आता तिचं दैव उदयाला आलं. चांग मगन वाढविले शांतीचे पे. आणि शांतीचं जे आहे, शांतीचे मोठेपण जे आहे, हे मोठेपण वाढवलं, तिला बलवान करण्याचा प्रयत्न केला. आज आपण बघतोय की आपल्याकडे सगळं आहे, पण शांती आपली कमजोर आहे. कमजोर आहे शांती. कुठल्याही माणसाचा हात पहा तुम्ही, ज्योतिषी नसेल पण म्हणा मी ज्योतिषी आहे, आणि त्याला सांगा की तू टेन्शन मध्ये आहे, त्याला ते नक्कीच पटणार. कारण प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. सगळं तर तुम्हाला पाहिजे पण शांती नसेल. आणि असा कुठला देश आहे की त्याला शांती नको? सगळ्या देशांना शांतीची गरज आहे. सगळ्या धर्माला शांतीची गरज आहे, सगळ्या पंथाला शांतीची गरज आहे. धर्म आणि पंथ यातला भेद लक्षात ठेवा. पंथ म्हणजे एक रस्ता धर्माने घालून दिलेला. वारकरी महानुभाव हे सगळे हिंदू धर्मातले पंथ आहे. धर्म शब्दाचा अर्थ आहे ध्रुव धातूपासून बनलेला तो शब्द आहे. ध्रुव धार येती, ध्रुव पोष येती. तुमचं पोषण करणारी विचारधारा म्हणजे धर्म. तुमची शोषण करणारी विचारधारा म्हणजे अधर्म. तुम्हाला पोषक असलेला आहार धर्म, तुमची प्रकृती बिघडवणारा आहार अधर्म. हा धार्मिक आहार आहे, हा अधार्मिक आहार आहे. तुमचा आचार, तुमचा विचार, तुमचा उच्चार, पसायदान आपण ज्यावेळेस म्हणतो तो धर्म आहे, पण पसायनं म्हणताना तुम्ही कसाय जर झाले तर तो अधर्म आहे. शिवी देता त्यावेळेस तो अधर्म आहे, आणि प्रार्थना करता त्यावेळेस तो धर्म आहे. इतकं सोपं आहे पाठ. पोषण करणारी विचारधारा एकाच पंथाची असेल असे नाही, अनेक पंथाची आहे. म्हणून चांगुलपणाचा मागता एकाच संप्रदायाने घेतला असा नाहीये, सगळ्याच संप्रदायाने घेतलेला आहे. कदाचित कुठल्याच संप्रदायाचा नसलेल्या माणसाकडे सुद्धा तो आहे. चौकटीत बघण्याची दृष्टी जी आहे ना, ही बंद करून टाका. थोडस विकसित करा स्वतःला, असं विस्तारित करा. जग खूप मोठं आहे, आपण आपल्या मापाने विचार नाही करायचा. देव मानणारा माणूस आहे धार्मिक आहे, देव न मानणारा माणूसही धार्मिक आहे. गाडगे बाबा तर देव मानत नव्हते. पंढरपूरला जायचे यात्रेला, पण कधी मंदिरात गेली नाही, फक्त झाडायला जायचे. एक दिवशी मंदिराच्या समोर गेले, विठ्ठलाच्या समोर उभं राहिल्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला, नमस्कार नाही केला. का रे बा, किती वर्षापासून उभा राहिला असतो, कमरेवर हात ठेवून, जरा झाडू लागायला मदत कर ना, चल ना माझ्यासोबत ये.
काय ताकद आहे या वाक्यामध्ये. एका पारड्यामध्ये अभंग टाकावेत आणि एका पारड्यामध्ये हे वाक्य टाकावं असा प्रश्न तर कधी केलाच नाही कोणीच नाही प्रश्न केला. झाडणं म्हणजे स्वच्छ करणं, झाडणं म्हणजे सुंदर करणं, आणि सुंदर हे परमेश्वर आहे का? परमेश्वर सुंदर आहे, तो सत्य आहे, तो शिव आहे. सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, हे परमेश्वराचं लक्षण आहे. तो सुंदर आहे आणि हे सौंदर्य तुम्ही इथं निर्माण करत असाल तर तो धर्म नाही. पारायण चालतं, सप्ताह चालू आहे, कार्यक्रम चालू आहे, सगळं चालू आहे, असा विधी चालू आहे, सगळं आजूबाजूला घाण जर असेल तर त्याला धर्म कसं म्हणणार? ते पोषक कसं होईल? सोपे धर्म धारण करणे, धर्म पोषण करणारी वृत्ती, अधर्म शोषण करणारी वृत्ती. आणि म्हणून हा भाव धर्मात नसलेल्या माणसामध्ये जर असेल तर तो धर्म आहे. धर्म विशिष्ट प्रदेशाशी निगडीत नाही, विशिष्ट गटाशी निगडीत नाही, ती एक भावना आहे. चांगुलपणाला कुठला संप्रदाय, कुठला काय? कल्पना करे की एक बाई आहे, झोपडपट्टीमध्ये राहते, ती बाळांत झालेली आहे, गोधडी आहे, मोडकी खाट आहे, झाली बाळांत, सगळी गैरसोय आहे, पण बाळ झालं ते. अनेक मोठ्या बंगल्यामध्ये बाई आहे, सगळ्या व्यवस्था आहे, सगळ्या सुविधा आहे, तिलाही बाळ झालं, घर वेगळं आहे, सगळं वेगळं आहे, पण वात्सल्य, आईची ममता झोपडीतली आणि बंगल्यातली सारखीच आहे की नाही? काय फरक आहे त्याच्यामध्ये? ममतेला कुठं जात असते का? ममतेला कुठला पंथ असतो का? ममतेला कुठला प्रदेश असतो का? आणि ते वात्सल्य तो आईचा धर्म आहे. वात्सल्य आईचा धर्म आहे. आणि ज्यावेळेस तो संपलेला असतो आणि मग ती वैरिणी बनते, मग तो अधर्म आहे. तो अधर्म आहे. भगवान कृष्णाच्या राज्यामधले वातावरण कशा प्रकारचं आहे याचे या ठिकाणी वर्णन करतात. कसं धार्मिक वातावरण आहे त्या ठिकाणचं. विवेका तराय झाली प्रबोधा दसा उदैली, नवल जिनी झाली वैराग्यासी. हे मूल्य आहेत पा, समाजामधले मूल्य आहेत. आणि या मूल्यांचा जेव्हा ह्रास होतो ना, त्यावेळेस समाज संपत चाललेला असतो, अधर्म वाढलेला असतो. शांती जसं तुमचं मूल्य आहे, तुम्हाला शांतीची गरज आहे. तुम्ही अशांत आणि बेचैन असाल, तुमचं झोपणं हराम होईल, तुमचं जेवण हराम होईल. आणि म्हणून शांती हे मूल्य आहे, तुमचं जीवन मूल्य आहे. असं वैराग्य जीवन मूल्य आहे तुमचं. त्यागाचा भाव त्याच्यामध्ये असणं महत्वाचं आहे, अलिप्तता असणं महत्वाचं आहे. हे जीवन मूल्य. हे जीवन मूल्य भगवान कृष्णाच्या राज्यामध्ये कशा प्रकारचे आहेत? विवेका तराय झाली. विवेक म्हणजे विचारशक्ती, तराय झाली म्हणजे समर्थ झाली. विचारशक्ती समर्थ जर नसेल तर विचार चुकतात आपले, खूप विचार चुकतात. आणि म्हणून विचारशक्ती समर्थ पाहिजे. साहित्य सोनियाचे खाणी, उघडवी देशीयेचे छवणी, विवेक वल्लीचे लावणी होऊ देई सैंग. आणि म्हणून मुलांमधला जो विचार आहे तो परिपक्व करणं महत्वाचं आहे. अधिक लांब पाहण्याची शक्ती, त्याची निर्णय क्षमता. असं का तसं नाही, कुठले तरी एक ठाम अशा प्रकारची भूमिका. म्हणून ते विवेक जे आहे ना, तिथले तराय झाले, समर्थ झालेले. विचार शक्ती, विचार परिपक्व झालेला आहे. विचाराची दृढता झालेली आहे, आचाराची परिपक्वता झालेली आहे, योग्यता झालेली आहे. अशा प्रकारचं
प्रबोध दशा उदयली, प्रबोधाची जी दशा आहे ना म्हणजे तारुण्य ती उदयली. जाणते माणसं निर्माण झाले. जाणते माणसं निर्माण असले तर चुका होत नाहीत. चुका त्यांच्याकडून होतात, अज्ञानाकडून चुका होत असतात. जाणत्या माणसाकडून चुका होत नाही. चुका जास्त व्हायला लागली की त्रास होतो आपल्याला. आणि चुकाच होत नसल्या तर कुठलंही काम करत असताना मग आपल्याला आनंद मिळतो. अशी माणसं त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. नवल जिनी झाली वैराग्याची. वैराग्याला जिनी म्हणजे जिवंतपणा निर्माण झालेला आहे. कुठंतरी ते असं क्षीण बनलेलं होतं आणि त्याला एक जिवंतपणा निर्माण झाला. तो तर मुळामध्ये कृष्णामध्येच आहे. कृष्णच मुळामध्ये त्यागी आहे. सगळे सद्गुण भगवान कृष्णामध्ये आहे. कंसाला मारलं, कंसाचं राज्य भगवान कृष्णाने त्याच्या वडिलाला देऊन टाकलं, उग्रसेनाला. तुमच्या हातामध्ये एखादी खुर्ची आल्यानंतर ती सोडणं होत नाही, आपल्याकडून नाही सोडणं होत. ती सोडण्यासाठी तुमच्याच मध्ये जो भाव असायला पाहिजे ना, तो वैराग्याचा भाव असतो. वैराग्याचा भाव असला की ते सुटून जाते. 12व्या वर्षी वयाच्या कृष्णाने कंसाला मारलं. मथुरेचं राज्य तर खरं त्याचं झालं, तो राजा होता आता, परंतु तो राजाने झाला. केलं राजा ज्यांनी बापाला बंदीखान्यात टाकलं होतं त्याला राजा बनवलं. कृष्णाने नरकासुराला मारलं, त्याचं राज्य कृष्णाच्या ताब्यात आलं, राजाने झाला तो, त्याच्या मुलाला राज्य दिलं. कृष्णाने भीमाकडून जरासंघाला मारलं, राज्य ताब्यामध्ये आलं, राजाने झाला कृष्ण, जरासंघाच्या मुलाला राज्य दिलं. मग कर्ता पुरुष जर असा असेल तर वैराग्य जिने नाही तर काय होणार? वैराग्य जिवंत होणार नाही तर कसं? ते विकसित होणार नाही तर कसं? कर्त्या माणसाचं जर असं वर्तन असलं, असा आचार जर असेल तर मागे चालणारा, अनुकरण करणारा जो माणूस आहे तो त्या पद्धतीने जाईल की काय? ते द्वारकेचं वर्णन करत असताना रुक्मिणी संवारामध्ये वर्णन आलेलं आहे. म्हणाले सोन्याची द्वारका. सुदेव जेवढाच द्वारकेकडे येत असतो, द्वारकेकडे आल्यानंतर तो द्वारकेची ते सोन्याचे कळस बघतो, तिथले उद्याना बघतो, तिथले बगीचे तो बघत असतो, तिथले माणसं बघतो, त्यांची वेशभूषा, त्यांचं बोलणं, त्यांचं संवाद कौशल्य हे सगळं बघतो. पुणे खूप चांगलं वाटतं असं तुम्ही म्हणता, काश्मीर चांगलं वाटतं असं तुम्ही म्हणता. तिथली संस्कृती चांगली आहे, तिथली प्रकृती चांगली आहे, तिथला व्यवहार चांगला आहे आणि म्हणून आपण त्याला चांगलं म्हणतो. अशीच ती द्वारका त्या काळामध्ये. आणि म्हणून तो रस्त्याने येत असताना असा विचार करतो की ही द्वारका कशी आहे, किती लख प्रकाश पडलाय द्वारकेचा, किती लख प्रकाश पडला. द्वारकेचं तेज कसं आहे, आभाळातली वीज सुद्धा कडकड नाही हुडते, तिच्या दातावर दात आपटतात, घाबरलेली ती, तिला एक कंप झालेला आहे. कशामुळे? द्वारकेचं वैभव बघितल्यानंतर. कशी आहे द्वारका? अथांग असलेला समुद्र. त्याने ज्यावेळेस द्वारका बघितली त्यावेळेस तोही मागे सरला. देवाचे दादुलेपणाचा उबारा, न साहेच सप्तसागरा, भेन ओसरोनी राजभारा दिदली द्वारावती. अशा तऱ्हेचे ते वैभव संपन्न असलेलं भगवान कृष्णाचं राज्य. तपासी बीक चढले अध्यात्म चांग पदाशी आले, भांडवल जोडले उपनिषदांशी. वेदाला ऊर्जित अवस्था प्राप्त झाली. खूप वर्णने काय काय बदल झालेला आहे. धार्मिकता वाढलेली आहे, व्यवहार चांगला झालेला आहे, बोलण्यामध्ये फरक पडलेला आहे. हा सगळा बदल भगवान कृष्णाच्या राज्यामध्ये झालेला आहे. हे आपल्या घरात थोडस आलं पाहिजे. आपल्या घरात या गोष्टीची गरज आहे. वस्तू तर आपल्या घरामध्ये खूप याची आपल्याला गरज आहे आणि यासाठी जो विवेक आहे तो विवेक महत्वाचा आहे. तुकोबांनी सुद्धा अभंगात म्हटलंय, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया भव
नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ करवया सिंधू करवया महत्वाची आहे. विवेक हा महत्वाचा भाग आहे. म्हणून तर ज्ञानाचं चिंतन ज्ञानाचा अभ्यास. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले शिका संघटित व्हाने लढाई. 3 वाक्य खूप महत्वाचे आहे. आपल्या समाजाचं उत्थान करण्यासाठी त्यांनी हे जे 3 वाक्य वापरले खूप महत्वाचे आहे. न शिकलेला माणूस संघटित होऊ शकत नाही. संघटित झाला तरी होऊन काही फायदा नाही. त्यांना कुठली दिशा नसते, कुठलं धोरण नसतं, कुठलं नियोजन नसतं. म्हणून संघटित होण्यासाठी अगोदर तुमच्याकडे विवेक महत्वाचा आहे. विवेक तुमच्याकडे संघटित तुम्ही झालेले आहे तरच तुम्हाला लढता येईल. का लढण्यासाठी तुमच्याकडे संघटना महत्वाची आहे. एखाद्याला बुक्की मारायची ती संघटना महत्वाची आहे. अशाना बुक्की नाही मारू शकत तुम्ही. संघटना महत्वाची आहे. कुठं मारायची यासाठी विवेक महत्वाचा आहे. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आम्हाला विवेक दिलेला आहे. आम्हाला वेद उपनिषदाने विवेक दिलेला आहे. या सर्व ग्रंथांनी वेदा पहाळी झाली विज्ञाने भली थोरावली. वेदा पहाळी झाली. आता प्रसिद्धी झालेले वेदाला. भगवान कृष्णाच्या या राज्यामध्ये इतकं सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे. आणि म्हणून त्या ओळीमध्ये एका ओळीत ते सांगतात ऐसे राणीव भली करू जाणे तो वनमाळी जिया सर्व सुखाची दिवाळी झाली चराचरास. ही नभाळी हे नवम नवम तनु मधुरम तथापि तो वनमाळीच करू जाणतो आणि या चराचराला त्यांनी सर्व सुखाची दिवाळी केली. आता हा शब्द गोड आहे पहा. सर्व सुखाची दिवाळी. सुख शब्द आपल्याला माहिती आहे पण सर्व सुख कुठे माहिती आहे. पण सर्व सुख आहे की नाही. तुम्ही टीव्ही पाहता चांगला कार्यक्रम एखादा त्यावेळेस डोळ्याचं सुख एक सुख झालं. तुम्ही चांगलं गाणं ऐकता त्यावेळेस ते कानाचं सुख कानातून मिळणारं 2 सुख झाले. तुम्ही चांगल्या एखाद्या वस्तूला स्पर्श करता बाळाला स्पर्श करता तुमच्या आईच्या पायाला वडिलांच्या गुरुच्या पायाला स्पर्श करता. स्पर्शातून मिळणारं हे जे सुख आहे हे एक सुख झालं. जेवण करत असताना चवदार पदार्थ तुम्ही खाता गोड आवडतं गोड तुम्ही खाता त्यावेळेस ते जिभेतून मिळणारं एक सुख आहे. एक मनाचं सुख आहे. हे सगळ्या प्रकारची सुख सगळीकडे उपलब्ध होतील असं नाही. तुम्ही कोणाच्या घरी जेवायला गेल्यानंतर तुम्ही जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर तुम्हाला जेवायला पदार्थ चांगले असतील पण वाढत असताना तिरस्काराच्या भावनेने जर तुम्हाला वाढलं तर तुम्हाला कुठे सुख. फक्त पदार्थ आपलं सुख देईल. ते बेईमानी करणार नाही. भजे भज्यासारखे लागतील कुरडे पापड त्याच्यासारखे लागतील परंतु ते खाण्यासाठी मनाचं सुख होते तुमच्याकडे. तुमचं पोट तर भरेल पण तुमचं मन नाही भरणार. नाही भरणार. एखादी वस्तू दिसायला सुंदर आहे परंतु तिला हाताळायचं कसं ती वापरायला व्यवस्थित नाही. तुम्हाला श्रीखंड आवडतो. श्रीखंड तुम्ही खाता खाता तुमच्या कपड्याला डाग पडला. तुम्ही नाराज झाले. पडला तुमच्याच कपड्याला डाग. तुमच्याकडूनच पडला. तुम्हालाच आवडलेला होता पण थोडस सुख मिळालं थोडस दुःखही मिळालं. संपूर्ण सुख कुठे तुम्हाला मिळालं. सगळं सुख तर कुणालाच नाही. आजही आपण बघतो की सगळं सुख कुणालाच नाही. कुठली तरी उणीव आहे कुठली तरी कमतरता आहे. सुखाच्या कल्पनाच आपल्या विचित्र आहेत. फार विचित्र कल्पना. एक बाई तिच्या मैत्रिणीला भेटायला जाते. 20 वर्षानंतर तिची भेट होते. लग्न झालं माहिती असतं कुठं दिलं पण गेली भेटीला ती झोपडपट्टीमध्ये असते. तिचा मालक गरीब आहे अगदी गरीब आहे. माती काम करत असतो. गेली मैत्रिणीची भेटीला योगायोग असं काही ती फार श्रीमंत आहे. 2-3 मजली बिल्डिंग आहे तिची. साहेब आहेत मोठे मालक तिचे. गेली घरात गेली बसल्या गप्पा चहा वगैरे झाला. कशी आहेस तू. चांगली आहे. काय करतात तुझे मिस्टर. काही नाही माती काम करतात आणि घर का तुझं झोपडी आहे.
आणि हा सगळा बंगला तुझा? हो. वरचा? तो पण. त्याच्या वरचा? तो पण. अय्या, इतका मोठं घर तुझं. आणि ते खाली गाड्या उभ्या आहे, त्या दोन्ही तिन्ही गाड्या माझ्याच आहेत. तिला झोपडीच्या सुखाची जी मजा वाटत होती ती संपून गेली. तिच्याकडे बघितलं आणि दुःख जन्माला आलं तिच्यावर. किती छान आहे ग तुझं, खूपच चांगलं आहे. तिचा चेहरा बघितला. ते बंगल्यातली तिची मैत्रीण होती, ती हुशार होती. तिने बघितलं. हे सगळं बघितल्यानंतर हिला आनंद तर झाला, माझ्याबद्दल बरं तर वाटलं, पण स्वतःची उणीव वाटायला लागली आणि जे तिला सुख होतं तेही गायब होऊन गेलं. नाराज झाली ती. नाही, मी हिचं दुःख कमी करणार, हिला मी पूर्वस्थितीवर नेणार. गप्पा गोष्टी झाल्या थोड्याशा. नंतर ते सांगायला लागली, अगं हे सगळं दिसतंय ना तुला, आहे बंगला आहे, गाड्या आहे, सगळं आहे, माझे मिस्टरही चांगले आहेत आणि मोठ्या हुद्द्यावर आहेत, ते क्लास 1 ऑफिसर आहेत. ते कुठे भेटतात मला, महिन्यानंतर 2 महिन्यानंतर कुठेतरी भेट होते 5-10 मिनिटाची. सारखी धावपळ असते. कुणाचं बोलणं वगैरे असं काही आहे काय? नाही, असं काही नाही. सुख दुःखाचं कधी संवाद नाही, काही नाही. तुझं? ते म्हणाले, मग माझे मिस्टर चांगले, दररोज मला भेटतात, बोलतात. डोकं दुखायला लागलं ना तर झेंडूबाम चोळून देतात माझ्या डोक्याला, हातानाच चोळून देतात. माती काम करतात, थकून येतात आणि आल्या आल्या मला विचारतात, जेवलीस का तू? बरी आहे ना तुझी तब्येत? तिच्या पतीचं वर्णन ऐकून हिचा माती काम करणारा पती बरा वाटायला लागला. आणि तू बंगला दिसतो ना तुला, अगं हे सगळं लोन घेतलेलं आहे, कर्जावर झालेलं आहे. बँक कधी ताब्यात घेईल सांगता येत नाही, काही सांगता भरोसा नाही त्याचा. बंगलाही तिच्या डोक्यातून काढून टाकला. गाड्या उभ्याच आहेत, आता बघितल्यानंतर उभ्याच आहे, डिझेल नाही. पैशाची अडचण आहे, फार मोठी अडचण आहे. मालक कधी भेटतो ग, महिन्यातून 2? काही जीवन आहे का माझं? ती म्हटली, जाते मी, त्यांना भूक लागली अशी. स्वयंपाक करून ठेवला मी, आता घेऊन जाते शिदोरी. पूर्ण चेहरा तिने तिचं वाचला. ती पूर्व स्थितीला आलेली. मिळालं काय तिला? काहीच मिळालं नाही. पण तिचं जे सुख होतं तेही गायब झालं होतं. काहीतरी पाहून ते गायब झालेलं होतं. आणि ही अशी हुशार बाईने पुन्हा आणखी तिची पुनर्स्थापना केली. त्या सुखाची पुनर्स्थापना करून आहे त्या अवस्थेमध्ये. असूयातून माणूस म्हणजे दुसऱ्याचं सुख पाहून जास्त माणूस दुःखी होतो, स्वतःच्या दुःखाने फार कमी दुःखी होतो. 99% माणूस दुःखी आहे ना, याचं कारण की दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे. साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. टीव्ही खराब झाला, पिंट्या जाय बरं, काकूचा टीव्ही कसा आहे बघ बरं. जाऊन येतो पळत तो. काकूचा टीव्ही आपल्यापेक्षा चांगला आहे. वाईट वाटतं ना आपल्याला. तो जर म्हटलं की नाही काकूचा असाच खराब आहे, बरं वाटतं ना आपल्याला. सगळे एकदाच मिळवतो काही हरकत नाही, पण आपण एकटे मारायचं बाकीच्या नाही. ही जी एक सुखाची जी धारणा आहे, ही धारणा भगवान कृष्णाने हे सगळं बदलून टाकलेलं आहे. आणि म्हणून त्या समाजाला सर्व सुख दिलेलं आहे, सर्व सुख. आणि म्हणून संत या अभंगात सांगतात, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. काहीच नाही त्यांच्याकडे, कुठलंच काही नाही, पण म्हणतात सर्व सुख ल्यालो. एक सुख नाही, सर्व सुख आम्ही घेतलेले आहे. सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो. आम्ही आनंदामध्ये डुलतो, मस्त आहोत, आम्ही मजेमध्ये आहोत. आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर प्रकट झाल्याचं आपल्याला दिसत. म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं की चेहरे आपण आपल्या घरामध्ये कोणते लावतो? विवेकानंदाचा गांधीजीचा लावतो, गाडगेबाबांचा लावतो, तुकडोजीचा लावतो, तुकोबांचा लावतो, ज्ञानेश्वरांचा लावतो. कारण हे देखणे ते पाहण्यासारखे आहेत, नाही आणखी ते जगतायत, ते विचार आपल्याला मिळतायत त्यांच्याकडून. एक तेजस्विता, निस्वार्थता त्यांच्या चेहऱ्यावर आहे, हे आपल्या लक्षात. हा एक महत्वाचा भाग आहे. चेहरा स्वतःच बनवलेली ही माणसं, स्वतःच्या चेहऱ्याने बनवलेला आहे. श्रीरामाचा चेहरा बनवलेला आहे, त्यांनी बनवला चेहरा. उदास अवस्थेत तो चांगलाच आहे, वाईट अवस्थेत ते चांगलाच आहे, चांगल्या अवस्थेत ते चांगलाच, तसाच आहे. कुठलाच बदल नाही. आपल्याला हेलकावे भेटतात, सतत आपला चेहरा सारखा बदलत राहतो.
आणि म्हणून सगळ्या दृष्टिकोनातून सुख त्या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे. सगळ्या दृष्टीने सुख निर्माण झालं आणि ह्या सुखाला एक दृष्ट लागावी अशा प्रकारची घटना घडून गेलेली द्वारके त्या राज्यामध्ये. भगवान कृष्णाच्या लहान लहान मुलं आहेत आणि ह्या मुलांनी काय केलं, यादवांची हे मुलं, यादवांची सेना, तिला नारायणी सेना म्हणायची. ही नारायणी सेना आपल्या बाजून आली पाहिजे असं दुर्योधनाला सुद्धा वाटत होतं. आणि दुर्योधन भगवान श्रीकृष्णाला निमंत्रण देण्यासाठी गेला, युद्धासाठी. अर्जुनही गेला. अर्जुन अगोदर गेलेला होता, भगवंत झोपलेले होते आणि अर्जुन गेला आणि पायथ्याला बसला. नंतर दुर्योधन गेला आणि तो उशाजवळ बसला, डोक्याच्या बाजूने बसला. नम्रता पायथ्याला बसत असते, हा संस्काराचा भाग आहे. अहंकार डोक्यावर बसत असतो, हा कुसंस्काराचा भाग आहे. भगवंत उठले आणि उठल्यानंतर प्रथम अर्जुनाकडे बघितलं. अरे कधी आलास तू? तो म्हटलं मी आत्ता आलो. युवराज पण आले ते मागे आहेत तुमच्या. मागे वळून बघितलं, ओ हो युवराज दुर्योधन, हो मी पण आलो. दोघं त्याच मागणीसाठी आले होते, युद्धासाठी मदत पाहिजे. भगवंताने त्यातून तोडगा काढला की तुम्ही माझ्या अगोदर आल्या, याच्या अगोदर आले असले तरी पहिल्यांदा माझी नजर जी गेलेली आहे ती अर्जुनावर गेलेली आहे. भगवंताची जी कृपा आहे ना ती नम्रतेवर पहिल्यांदा पडत असते, अहंकारावर नाही. अर्जुना बघ, मी दोन ठिकाणी विभागला जाईल. एका बाजूने माझं सैन्य असेल, दुसऱ्या बाजूने मी असेल. सैन्य सशस्त्र असेल, ते लढाई करेल. मी लढाई करणार नाही, मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. फक्त गोष्टी सांगन मी, युक्तीच्या काही गोष्टी सांगन. तुला काय निवडायचंय बघ, तू माझी निवड करतोस की ही नारायणी सेनेची निवड करतोस? दुर्योधन मोठा चिंतेत पडला. यांनी जर ती सेना जर निवडली ती किती वाईट व्हायचं. एकट्या कृष्णाला आपल्या बाजूला घेऊन करायचं काय, साठायचं याला गोष्टी सांगल बघ. तिथं गप्पा मारायची जागा आहे काय, ती मारामारीची जागेली. तर सैन्य चांगलं आहे, याला एकट्याला काय करायचं? काय म्हणतो कोणास ठाऊक दुर्योधन, तो चिंता करत बसला. अर्जुनाने पटकन निवड केली, भगवंत मला तू हवायस, नको हातामध्ये शस्त्र, फक्त तुझा आडोसा मला पाहिजे. दुर्योधन खुश झाला. म्हटलं इडी अवलाद पहिलेपासून अशीच फसत गेली, दूतामध्ये फसली, कुठंच फसत गेली, नाही सुचणार यांना. खुश झालेला दुर्योधन गेला, भीष्माला भेटला. भीष्म पितामहाला नमस्कार केला. पितामह कृष्णाकडे जाऊन आलो. कृष्णाचं एका बाजूला कृष्ण, एका बाजूला नारायणी सेना आहे आणि नारायणी सेना आपल्या बाजून आहे आणि एकटा कृष्ण अर्जुनाच्या बाजून आहे. कृष्ण म्हणाला मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, फक्त 2-4 गोष्टी सांगेन मी, 2-4 युक्तीच्या गोष्टी सांगेन. दुर्योधनाला नाही कळलं, भीष्माला कळलं. भीष्म म्हटलं बेटा, शस्त्र परवडलास तरी त्याच्या गोष्टी फार खतरनाक आहेत. त्याच्या गोष्टीला खूप धार आहे, शस्त्रापेक्षाही धारदार त्या गोष्टी. अशी ही नारायण सेना, असं हे यादवांचं हा परिवार सगळा. आणि यादवांचा हा परिवार आणि ह्या परिवारातली जी मुलं आहेत ना, तरुण मुलं, आत्ताच कुठं तरुण दशेमध्ये प्रवेश केलेली ही मुलं जंगलामध्ये जातात. ऋषी लोक तपश्चर्या करायला बसलेले आहेत. तिथं जातात, त्यांना चेष्टा करण्याची लहर येते. एकाला स्त्रीचा वेश देतात. सांबाला स्त्रीचा वेश दिल्यानंतर त्याच्या पोटाला काठवत बांधतात, लाकडी काठवत. वरून साडी नेसलेली असते. ती गरोदर स्त्री, गरोदर मुलगी आहे असं नाटक करतात आणि काही मुलं सोबत जातात. बसलेल्या ऋषींना ते विचारतात, आम्ही भविष्य पाहण्यासाठी आलो, ह्या मुलीला काय होणार आहे? चेष्टा करत असताना कुणाची करावी, मर्यादा कशी सांभाळावी, हे त्या मुलांना कळलेलं नाही. आणि मग त्या मुलांनी ज्यावेळेस त्या ऋषीला विचारलं, ऋषीच्या सहज लक्षात आलं की माझी चेष्टा करतायत, माझ्या ज्ञानाची, माझ्या सामर्थ्याची, माझं बल हे अजमावतायत. माझ्या सामर्थ्याची चेष्टा म्हणजे सामर्थ्याची चेष्टा कुणाला सहन होत नाही. सामर्थ्याला डिवचलेलं कुणाला नाही सहन होत.
नाही सहन. माणूस मरणपत करतो पण सामर्थ्याला कमी होऊ देत नाही, सामर्थ्याला अपमानित होऊ देत नाही. भगवंताने अर्जुनाची नस तिथंच तर पकडली होती, तिथंच पकडली. निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरं लुकिम. अर्जुना तू युद्ध नाही करायचं म्हणतो, परंतु जेव्हा तू पळून जाशील ना इथून, लोक तुझी नाही तुझ्या सामर्थ्याची निंदा करशील, त्यावेळेस तू ती सहन नाही करू शकत. जबरदस्त नस पकडीन इथं अर्जुन तयारच. तुमचे असंच होतं कधी, तुमचं नाव काय गाव काय असं म्हटल्यानंतर तुमचा अहंकार जागा होतो. एखाद्या चांगल्या गायकाला सांगा की तुझा आवाज भकास आहे, नाही सहन होणार. चित्रकाराला सांगा, उत्कृष्ट चित्रकार काढणारा, तुझी रंगसंगती चुकलेली आहे, नाही सहन होणार त्याला. चिंकी रांगोळ्या काढते, तुम्ही जर नाव ठेवलं तर तिला नाही आवडत. पिंट्यानं काढलेलं चित्र जर तुम्ही फाडलं, नाव जर ठेवलं तर पिंट्याला नाही आवडत. बाईने स्वयंपाक केला तर चांगला आहे म्हणावंच लागतं, म्हणावंच लागतं. चांगला नसला तरी म्हणावं लागतं, कारण ती तिच्या सामर्थ्याची पूजा आहे, पूजा आहे सामर्थ्याची. माझे लहानपणचे मित्र आहेत, गेलो घरी. गेल्यानंतर लग्न झालं त्याचं मला माहिती नव्हतं, बरेच दिवसाची गोष्ट. गेल्यानंतर बसलो, चहा वगैरे आला. अरे बंडू बंडू इकडे. म्हटलं रे नौकर ठेवलास तू? म्हणे नाही. हा बंडू कोण? म्हणे मीच. तुझं नाव तर गणपती, तू बंडू कसं झाला? त्याचं काय म्हणे, माझी बायको मला बंडू म्हणत असते. तुझी बायको तुला बंडू म्हणते? हो. तरी मला नाही कळलं. म्हटलं की तुझी बायको आणि तुला बंडू का म्हणते? ते म्हणे त्याचं कसं आहे म्हणे, ती इंग्रजीची प्राध्यापिका असल्यामुळे मला ती बंडू म्हणते. म्हटलं तर आणखी अवघड झालं, इंग्रजीचा प्राध्यापकाचा तुला बंडू म्हणण्याचं काय? अरे तो आधाराचा भाग आहे, इथं आपली भारतीय संस्कृती नाही म्हणे, ती इंग्रजी शिकवते ना, त्यामुळे ती बंडू म्हणते. म्हटलं जाऊ दे, शिकवते बंडू. पण बंडो का म्हणते? ते म्हणे इंग्रजीमध्ये हजबंड म्हणतात नवऱ्याला, तिने हज काढून टाकला, बंडाला उकार दिला डूला, आणि मला बंडू म्हणत. जाऊ दे. जेवायला बसलो, स्वयंपाक इतका बेचव स्वयंपाक, एवढा आळणी, त्याला काहीच बरोबर टाकलेलं नाही. आणि जेवायला बसलो, जेवण वगैरे झाल्यानंतर बैठकीत बसलो. मला विचारतो स्वयंपाक कसा झाला? म्हटलं काही लाज वाटते का तुला? तिला काही शिकवत नाही तू? अरे बेचव स्वयंपाक, तू बोलत का नाही? तो म्हणे तुम्ही बोलू शकतो, मला जायचंय आणि मला इथं राहायचंय, मला नाही बोलते. म्हणावं लागतं की नाही तुम्हाला चहा छान झाला, स्वयंपाक चांगला झाला. म्हणजे काय करावं लागतं? सामर्थ्याची पूजा करावी लागते तुम्हाला. आपण सामर्थ्याचे उपासक आहोत, म्हणून जिथं जिथं ते दिसाय तिथे तिथं आपण कौतुक करतो, पूजा करतो. सचिनने षटकार मारला, काय तुमचा त्याचा संबंध आहे? पण कौतुक करता तुम्ही. तो कुठे? तुम्ही भेट नाही, ओळख नाही तुमची, काहीच नाही. सामर्थ्याची जात ओलांडून, जात पात ओलांडून तुम्ही ती पूजा करता. बिस्मिल्ला खायची सण नाही, तुमचं नातं नाही, गोतं नाही, काय तो मुस्लिम माणूस आहे तुम्हाला काय नाही. त्या सुराचा सन्मान आहे, त्या कलेचा सन्मान आहे. म्हणून इथं जगातल्या सगळ्या प्रांतातल्या लोकांमधल्या चांगुलपणा जर तुम्ही कौतुक करताना, याचं नाव आहे धर्म, याचं नाव धर्म. असा हा धर्म. सामर्थ्याची पूजा करणं वेगळी गोष्ट आहे, संतुष्ट होतो माणूस. पण सामर्थ्याची निंदा आणि चेष्टा करायला गेलेली ही मुलं आहेत. ऋषी महाराज सांगा ना, काय होणार आहे मुलाला? या मुलीला काय होणार? संतप्त आला असेल ना ऋषीला. तपसाधना करणारा माणूस, तपस्वी माणूस, ज्ञानार्जन केलेला माणूस, एवढे कष्ट घेतलेला माणूस. आणि एका सामान्य मुलांनी असू दे, कृष्णाच्या परिवारातले का असत नाही, पण त्यांनी चेष्टा करावी. क्रोध अनावर झाला त्या ऋषीचा, आणि ऋषींनी त्यांना शाप देऊन टाकला, जा याच्या पोटी जे होईल ना ते तुमच्या कुळाचा नाश करा, संपूर्ण कुळाचा. लक्षात नाही आलं ह्या वात्रटपोरांच्या, नाही लक्षात. एक धुंद असते. लक्षात ठेवा, अपघाताचे 4 ठिकाण आहेत. अपघाताचे मनुष्य जीवनाचा अपघात: यौवनम, धन संपत्ती, प्रभुत्वम, अविवेकता, एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम. 4 ठिकाण आहेत. एक आहे तुमचं तारुण्य, यौवन, तुमचं तारुण्य. काही कारण नसताना तुमचा अपघात, तुमची बदनामी, तुमच्या जीवनाचा विनाश याच्यामध्ये लपलेला आहे.
नाही सांभाळलं तर, विवेक नसेल तर. तरुणपणामुळे खूप जीवनात अपघात होता. दुसरं एक कारण धनसंपत्ती, प्रचंड पैसा तुमच्याकडे, तुम्ही म्हाताऱ्यात तरुण नाही तरी तुमच्याकडून चूक होऊ शकते. पैशाचा एक मद आहे धनाचा, तुम्ही चूक करू शकता. तिसरं कारण आहे तुमचं प्रभुत्व. पैसा नाही तुमच्याकडे, तुम्ही तरुणही नाही, काहीच नाही तुमच्याकडे, तुम्ही झोपडीमध्ये असता, परंतु तुमचा प्रभाव आहे. समाज तुमचं ऐकतो, तुमच्या पाठीमागे समाज आहे. काही नसताना अण्णा हजारेंच्या पाठीमागे समाज आहे, असा तुमच्या पाठीमागे समाज आहे, प्रभाव. पण जर चूक जर झाली तर अपघात घडू शकतो. चौथं कारण आहे अविवेक, अविचार. या चार पैकी एक कुठलंही कारण जर असलं तर अपघात निश्चित आहे. चार गोष्टीपासून आपल्या लेकरांना सांभाळणं महत्वाचं आहे आणि हे सांभाळण्यासाठी त्यांना विवेक देणं महत्वाचं आहे. विवेक जर असेल तर सगळं सांभाळलं जातं. पैसा खर्च करण्याचा विवेक, त्याचा परिणाम दूरगामी काय परिणाम होतील हा सगळा विवेक. रोडवर प्रवास करत असताना जे काही मोटरसायकल अशा पळतात इतक्या जोरात, असे काही कट मारतात, काही गरजच नाही, सरळ साधं जाता येतं, थोडस लेट होता येईल असे का पळते मोटरसायकल. हे तारुण्य आहे आणि विवेक कमी आहे. मोटरसायकलचं एक छोटस उदाहरण दिलं, सगळ्याच क्षेत्रामध्ये अशी गोष्ट आहे. मुलांकडून चूक तर झाली, तरुणपणा आणि अविवेकामुळे चूक झाली. शाप दिला, काही नाही वाटलं त्यांना. नारदाची भेट झाली, नारदाला सगळं सांगितलं. नारद म्हटलं अरे बाप किती वाईट झालंय, फार वाईट, संपूर्ण कुणाचा विनाश. अरे तुम्ही सामर्थ्यासोबत खेळले, तुम्ही सामर्थ्याला डिवचलं, तुम्ही संपणार, सगळे संपणार. भगवंताला ते समजलं आणि समजल्यानंतर भगवंताने ते मान्य केले. भगवंताने त्या गोष्टीचा स्वीकार केला. ऋषी लोकांचा सन्मान ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, ज्या देवतेचे ते उपासक आहेत त्या देवतेची किंमत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून भगवंताने ते मान्य केलं आणि स्वीकार केला. शेवटचे दिवस, शेवटची अवस्था, केवढं मोठं कर्तृत्व भगवंताचं, कृष्णाचं. कसा आनंद निर्माण केलेला होता, सगळीकडे आनंदी आनंद होता, सगळे सुखी होते, मस्त मजेत होते. छोटीशी घटना घडली लहान मुलाकडून, त्या मुलांकडून ती घटना घडली, ऋषींनी शाप दिला, वातावरण पूर्ण वातावरण बदलून गेलं. कुठे तो युद्धभूमीमध्ये उभा राहणारा कृष्ण, भगवद्गीतेचं निरूपण करणारा कृष्ण, आपल्या सुंदर बासरीने एक नाद ब्रह्म निर्माण करणारा कृष्ण, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या फुंकर मधून, त्याच्या पाहण्यातून सगळीकडून आनंदाचा वर्षाव करणारा. आणि ज्यावेळेस ही घटना झाली, भगवंत उदासले. सगळ्यांना बोलवलं, सभा घेतल्याने सांगितलं की सगळे प्रभास क्षेत्राकडे जायचं, प्रभास क्षेत्राकडे. या पापाचं प्रायश्चित्त करायला पाहिजे आपण. घटना वाईट घडली, त्या ऋषींची चेष्टा केली, याचं प्रायश्चित्त करायला पाहिजे. चला, सगळ्यांना प्रभास क्षेत्राकडे नेण्याचं भगवंतांनी सांगितलं. तिची काठवत आहे, ती नारदाने सांगितल्याप्रमाणे ती उघळून टाकली. काही ठेवू नका रे मुलांना, उघडून टाका. ती ज्या पाण्यामध्ये उघळली त्या पाण्यामध्ये लव्हाळी उगली आणि त्या लव्हाळीचे शस्त्र झाले. यादवांचे सगळे तरुण भ्रमिष्ठ झाले, विनाशकाले विपरीत बुद्धी, मद्यपान करायला लागले आणि आपसामध्ये लढाया सुरू झाल्या त्यांच्या. बळीराम त्यांना सोडवायला जातात, त्यावेळेस बळीरामावरती मारण्यासाठी धावले. कसं आहे जीवन बळीरामाचं, तुम्ही मालिकेमध्ये बघितलंय, रामायण याच्यामध्ये, महाभारतामध्ये बघितलेलं आहे, भागवतामध्ये बघितलेला आहे. तो प्रसंग बळीरामाच्या जीवनामध्ये शेवटी आलेला आहे. भगवंत उदास झाले, देवहार चौकीत जाऊन उद्धवाला सोबत घेतलं आणि उद्धवाच्या सोबत चर्चा करतायत आणि उद्धवाला हे सगळं गमक, हे सगळं रहस्य कळलेलं आहे. असं का करतोस रे देवा, भगवंत असं का करतोस? तर चार तोंडाचा कोण एक देव आला आणि तुझ्या कानात काहीतरी ते सांगून गेला. हो, ब्रह्मदेव आला आणि माझ्या कानात सांगितलं, माझ्या कानात सांगितलं.
हे भगवंत, तुझी आयुष्य मर्यादा या ठिकाणची संपली, तुझा अवतार कार्य या ठिकाणचा संपलेला आहे. आता तुला चालायचंय. कुठला तरी निमित्त पाहिजे. ते एक निमित्त झालेलं आहे. कुठला तरी एक निमित्त पाहिजे. मी 7 दिवसाचा अवधी मागितलेला आहे आणि या 7 दिवसाच्या अवधीमध्ये मला हे सगळं आटोपायला पाहिजे. मला जायला पाहिजे. माझं कार्य मी पूर्ण केलं. मी ब्रह्मविद्या दिलेलं आहे, मी ज्ञान दिलेलं आहे आणि विस्कटलेली समाजाची घडी मी पुनर्स्थापित केलेली आहे. मला जायला पाहिजे. दुःख एकच वाटतं की मी गेल्यानंतर त्या विरहाच्या अग्नीमध्ये तू कसा राहशील? तू सहन करशील का तो विरह अग्नी? तू माझा वियोग तू सहन करशील का? ज्ञानी माणूस सहन करेल, परंतु प्रेमातला माणूस नाही सहन करणार. तू कसा सहन करशील तो विरह, तो वियोग तू कसा सहन करशील? श्रीरामाचा ज्यावेळेस सीतेशी वियोग झाला त्यावेळेस ते सहन करू शकले नाही. तेही रडत होते, झाडाला कोटाळत होते, झाडाला झोपायला विचारत होते, सांगा रे, कोणी सांगा, सीता कुठे गेलेली आहे? माझी जानकी कुठे आहे? वियोग कसा सहन कसा सहन करशील तू? प्रतीक्षा परीक्षा अवघड आहे. प्रतीक्षेचा विरह वेळ जाता जात नाही आपल्याला. आपण वाट पाहत राहतो, प्रिय व्यक्तीची वाट पाहत राहतो. लैला मजनूची कथा मी वाचली. आता ती एक काल्पनिक कथा आहे, अर्थात ते रूपक आहे. भक्त आणि परमेश्वर यांचं नातं समजावून सांगण्यासाठी ते रूपक आहे. ती घडलेली कथा नाही. मध्य प्रदेशमध्ये ते बनवलेलं ते एक रूपक आहे. त्यातला एक प्रसंग असा आहे की लोक सगळे म्हणतात, अरे याला समजावून सांगा कोणीतरी, हा पागल सारखा लैलाच्या मागे पळतो. समजावून सांगतात. एखाद्या संताला सांगतात तुम्ही सांगा, ते समजावून सांगतात, ऐकत नाही. मोठ्या माणसाला सांगतात समजावून, तो ऐकत नाही. मग सगळ्यांनी विनंती केली म्हणतात परमेश्वराला की परमेश्वरा तू तरी याला समजावून सांग. लग्न का झाले नाही का, प्रेमविवाह का झाले नाही का, इतकं बावळं असतं का? कुठेही लैला लैला लैला. मग असं कथा अशी गमतीची ती दंतकथाच आहे. परमेश्वराने मग अवतार घेतला आणि त्याच्या समोर उभे राहिले मजनू समोर आणि त्याला म्हणाले की बाबा असं करायचं असतं. हे सगळं नाशिवंत आहे. आता ठीक आहे, सुंदर आहे, आता ठीक आहे, तरुण आहे, पण हे कधीतरी म्हातारं होणार आहे, कधीतरी कुरूप होणार आहे, अमुक तमुक सगळं. आणि मी परमेश्वर आहे, मी तुला समजावून सांगतो. तो म्हणतो तू परमेश्वर आहे? म्हणजे हो मी परमेश्वर आहे. खरंच परमेश्वर आहे? म्हणजे हो खरंच परमेश्वर आहे. अरे मी ऐकलं की तू असं रूप बदलतो. म्हणजे हो मी रूप बदलतो, कुठलंही रूप धारण करू शकतो मी. तो असं म्हटलं तू लैलाचं रूप का धारण करत नाहीस? वियोगामध्ये आणि विरहामध्ये माणसाची काय अवस्था मनस्थिती असते. आचार्य नागदेवांना ज्यावेळेस विरह निर्माण झाला त्यावेळेस ते वेड्यासारखं करायला लागले आणि चक्रधर स्वामी निघून गेले. चक्रधर स्वामींचं नाव घेत घेत फिरू लागले. भिक्षा मागत असताना भिक्षा म्हणून मागत नव्हते, मला चक्रधर द्या म्हणायचे. हा विरह भगवंताने ज्यावेळेस निजधामाला गमन करण्याचं उद्धव देवाला सांगितलं त्यावेळेस उद्धव देवावर जो आघात झाला तो भयंकर आघात झाला. भगवंताच्या व्यतिरिक्त भक्त राहू शकत नाही. पाण्याच्या व्यतिरिक्त मासुळी राहू शकत नाही. ज्याने आपलं जीवन घडवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण भगवंत पाहतो, मार्गदर्शन करणारा आहे, प्रेम देणारा आहे. माझ्याशिवाय जेवण करत नाही तो. मी पानाचा विडा दिल्याशिवाय तो पान खात नाही. माझ्या श्वासोश्वासावर त्याचं नाव आहे. तो निघून गेल्यानंतर मी कसं जगायचं? उद्धवाच्या मनावर खूप मोठा आघात झाला आणि ही कल्पना भगवंताला आहे. पुनु हे अवघेची पाता अळीक एकची वाटत असे भयानक जे माझ्या विराग्नीची उक तू कैसे निसाहसी. माझ्या विराचा जो अग्नी आहे, अग्नीमध्ये तुझी अवस्था कशी होईल याची मला चिंता आहे. उद्धवाला भगवंत सांगतात. उत्कट प्रेम असलेला उद्धव, भक्ताचा आदर्श नमुना असलेला उद्धव.
उद्धव म्हणजे मूर्तिमंत प्रेम, मूर्तिमंत प्रेम. प्रेम कधी रुसत नाही, प्रेम कधी भांडत नाही, प्रेम कधी कटकटी करत नाही, सतत त्याच्यातून आपुलकी प्रकट होते. प्रेमळ माणसाच्या डोळ्यातून आपुलकी प्रकट होते, हातातून पायातून, असं हे प्रेम. उद्धवाच्या मनावर मोठा आघात झाला आणि उदासीनता उद्धवाच्या अंतःकरणात निर्माण झाली. आणि मग उद्धवाने भगवंताला सांगायला सुरुवात केली की तू गेल्यानंतर काय होणार आहे माहिती आहे तुला, यशोदेची काय अवस्था होणार आहे माहिती आहे तुला, देवकीची वसुदेवाची काय अवस्था होणार आहे माहिती आहे तुला, तुझ्या भरोसावर जगणारी जी माणसं आहेत त्यांची काय अवस्था आहे माहिती आहे तुला. असं का करतोस भगवंता. आणि मग भगवंताने उद्धवाला असन्निधान धर्म निरूपण केलेला आहे. असन्निधान धर्म म्हणजे माझ्या अनुपस्थित जगण्याची एक रीत, मी नसल्यानंतर जगण्याची पद्धती. पण मी नाही असं नाही ना, मी आहेच ना, मी आहे सूत्रामध्ये आहे, मी आहे श्लोकामध्ये आहे. कुठला माणूस गेलेला नाही. संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीमध्ये आहे, कालिदास त्याच्या काव्यग्रंथामध्ये आहे, कुठलाही लेखक त्याच्या काव्यग्रंथामध्ये असतो, त्याच्या कृतीमध्ये असतो. लेखक जरी नसला तरी कुठल्या तरी कृतीमध्ये लपलेला असतो आणि ती कृती आपल्याशी बोलत असते. रायगडाच्या पाषाणातून शब्द अजून येते, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. हे दगड बोलतात त्या माणसाला, दगड बोलतात माणसाला, त्या आठवणी बोलतात. शिवाजी महाराजांची तलवार इंग्लंडमध्ये आणखी भारतामध्ये आणायची आपल्याला कशासाठी आणायची. लोखंडाने आपल्या दिशामध्ये तशी तलवार बनव नाही, त्यापेक्षा चांगली बनवता येईल, पण ती नाही बनवता येईल. माहेरचे अलंकार स्त्रीच्या अंगावर आहेत आणि ज्यावेळेस पतिराज म्हणतात की आपल्याला अमुक अमुक घ्यायचे, फ्लॅट घ्यायचे, हे करते, विकावं लागते, आपल्याला विकून टाकू, ते तयार होत नाही. ती स्वार्थी नसते, मतलबी नसते, ती तयार होत नाही. पण पतीवर प्रेम असतं पण तयार होत नाही. याचं कारण असं की ती अलंकारामध्ये ती आपल्या आईला पाहते, अलंकारामध्ये आपल्या वडिलांना पाहते, आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या घराला, आपलं माहेर पूर्ण तिला अलंकारामध्ये दिसत असतं. ती म्हणते दुसरे तर आणून द्याल तुम्ही, अगो दुसरे आणून देतो तुला, यापेक्षा जास्त. हे किती आहे, 5 तोळ्याचे, 10 तोळ्याचे जी. अहो ते 10 तोळ्याचे असतील पण त्यात माहेर नसेल ना माझं. ते अलंकार बोलत असतात. एक सुंदर कथा प्राध्यापक बानगुड्याने सांगितलेली तुम्हाला सांगतो. झोपडपट्टीमध्ये एक बाई असते, विधवा झालेली असते, गर्भामध्ये तिच्या बाळ असते आणि नंतर ते बाळ जन्म घेते. झोपडी तिला ठिंगणे वाटते, सगळा आनंद तिच्या झोपडीमध्ये आलाच तिला वाटत असते. खुश होते, एकदम आनंदित होते. मुलगा जन्माला आला, आपला आधार, त्याला वाढवते, गप्पा गोष्टी करते. आई बाळासोबत बोलते ना, काय मजा असते काय सांगा तुला. डॉक्टर व्हायचं तुला नाही, बर तुला वकील व्हायचं नाही, त्याला काही कळत नाही, हीच बोलत असते. आरशामध्ये पाहत असते, आरशामध्ये पाहते, आरशासाठी थोडंच पाहतो माणूस, आपल्या स्वतःला पाहण्यासाठी आरशामध्ये पाहतो. आई आपल्या बाळासोबत बोलते, त्याला काही कळत नाही, पण ती त्याच्यासाठी बोलत नाही, ती स्वतःसाठी बोलत असते. आणि त्याला नटवते थटवते नाही, ते बी त्याच्यासाठी. त्याला काय कळतं, त्याला काहीच कळत नाही. त्याला तर बोलता येत नाही, त्याला कुठल्या कंपनीचं काजळ आहे माहिती नाही, पावडर कुठला आणलंय, त्याचा भाव काय त्याला माहिती नाही. हीच तर त्याला नटवते, त्याला गंध लावते, त्याला काय माहिती. आणि छान दिसायला कोणतरी मध्ये काको किती छान दिसतो आता, आणि मग ती खुश होते, जणू हीच छान दिसते, खुश आहे अगदी बाळाच्या यशामध्ये. आईची ममता कशी असते, तो स्नेहाचा पाझर आहे, तो ममतेचा झरा आहे, ती सुखाची सावली आहे. किती कविता लिहिल्यात कवींनी, पण कवी खूप संपले, पण कविता आई शिल्लकच आहे. खूप कविता लिहिल्यानंतरही ती शिल्लकच आहे, कळले नाही कुणाला. ती खूप सोपी आहे पण नाहीच कळली कुणाला. उत्तम कांबळे यांचं पुस्तक वाचा तुम्ही, आई समजून घेताना, खूप चांगलं पुस्तक आहे. नाही कळली कुणाला. दिसायला साधी आहे, भोळी आहे, अशिक्षित आहे, काही शिकलेली नाही, काही नाही, पण नाही कळली, बुद्धिमंताला नाही कळली.
म्हणून तर तिच्यावरती किती कविता आहे. न मातुः परदैवतम, आईसारखं श्रेष्ठ दैवत आहे. म्हणून तो कृष्णही त्या ठिकाणी लहान झाला. अनंत ब्रह्मांडाचा मालक तोही यशोदेच्या कुशीमध्ये आहे आणि तो तिचं स्तनपान करतोय, दुग्धपान करतोय तिच्या कुशीमध्ये. अनंत ब्रह्मांड आनंद घन असलेला, आनंद ज्याच्या जीवनामध्ये सगळीकडे आनंद आहे, हा तृप्त परमेश्वरीच्या दूध पिल्याशिवाय त्याला जमत नाही. मातृशक्ती किती मोठी आहे लक्षात ठेवा. हे समजावून सांगा, हे स्तोत्र समजावून सांगा. बाळू नाव ठेवलं असतं, उठता बसता बाळू, तळहाताच्या फोडासारखं, गुलाबाच्या फुलाचा सारखं तिची काळजी घेत असते. उठता बसता, आता तूच तर आधार. बोलताना म्हणते तुझाच आधार आहे बेटा, मला दुसरं कोण आहे, तूच आहेस मला. मोठा होतो बाळू, शाळेमध्ये जायला लागतो, शिकवते त्याला, काबाड कष्ट करते, शेती काम करते, काबाड कष्ट करते, चिंध्या बांधलेल्या असतात, फाटलेल्या लुगड्याच्या गाठी मारते, पोटाला चिमटे घेते, त्याला शिकवते. पहिली, दुसरी, तिसरी, चौथ्या वर्गामध्ये गेला आणि यात्रा आली जवळच्या गावाची आणि एक दिवशी जेवायला बसला. दूध पातेल्यावर होतं, गरम होत होतं. आईने भाकर टाकलेली होती. आई मला यात्रेला जायचंय, 10 रुपये देशील ना मला? देईल ना, देईल ना बेटा. तुला नाही द्यायचे तर कुणाला? देईन मी तुला 10 रुपये. मग जायचंय मला यात्रेला. बरं जेवण कर. भाकर चुरले ताटामध्ये, पैसे घेतले. आई लवकर वाढ, मला जायचं, पटकन दूध पटकन टाक. हो देते बाबा, टाकते. बघते कुठेतरी चिंदूक वगैरे दिसतं का, कपडा उचलायला? नाही दिसलं. कागद नाही दिसला. अगे दे ना लवकर, माझी सोबती जातील ना. मग बरं देते. पटकन तिने हाताने पकडलं, चरकन हात भाजला, काळजात खोल कळ निघाली, खळकन डोळ्यातून असू राहिला. ते डोळे बघितले, बाळाने डोळे बघितले. दूध वाढलं, 2 घास कशी तरी खाल्ले. पैसे घेतले, निघाला यात्रेला. नजरे आड होईपर्यंत पाहत होती त्याला. हाताकडे बघितले नाही, जखमीकडे बघितले नाही, त्याच्याकडे बघत होतो. तो गेल्यानंतर मग सावकाश गेला. दिवसभर शेजारणीकडे जाऊन बसली. उन्हात फिरते काय कोणास ठाऊक, बावळट आहे, खातो की नाही कोणास ठाऊक. त्याला म्हटलं तू जेवण कर, पैसे खर्च करून टाक. काय करतो काय नाही कोणास ठाऊक. पाणी मिळालं पाहिजे प्यायला त्याला, तिथे भूक लागली तर जेवला पाहिजे. काय करतो कोणास ठाऊक. माझा बाळू असा, माझा बाळू तसा. वाट पाहत बसली 4 वाजेपर्यंत. बाळूचा पत्ता नाही. एक एक मुलगा गावातला आला. अरे बंटी तू आलास? बाळू हो येतोय मागून. कुठं होता रे तो? फिरत होता यात्रेमध्ये. कुठं फिरतोय कोणास ठाऊक. एक एक मुलगा येतात, विचारात राहते. अंगणात बसलेले, तेवढ्यात आला दरवाजातून, आई मी आलो. अरे ये ये. फुलून गेली एकदम. आला बसला जवळ. बघितलीस यात्रा? हो बघितली. काय काय होत रे? आई खूप 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 मजा आली तिथे, खूप मजा आली. जेवलास की नाही? हो खाल्लं ना. काय खाल्लं? खूप खाल्लं, सगळं खाल्लं. बर्फी खाल्ली, चिवडा खाल्ला, भजी, सगळं पोटभर खाल्लं मी अगदी. माझ्यासाठी काही आणलंस की नाही लबाडा? आणलं ना तुझ्यासाठी. आई डोळे मिट, डोळे झाक, उघडायचे नाही. हा हात पुढे कर. डोळे उघडायचे नाही सांगतो. बरं नाही उघडत बाबा, नाही उघडत. हात पुढे कर. हा हे पुढे हात केले. डोळे भरून तरी जखम बघितली. माझ्या घाईमुळे आईला चटका बसलेला आहे. ही एक बाळाची दृष्टी. अरे ठेवणा काय आणलं? दे ना मला तू. त्यांनी ती हातावरती वस्तू ठेवली ना, त्या वस्तूचा स्पर्श झाला आणि आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे दुःखाचे नाही, हे आनंदाचे अश्रू. डोळ्याना न पाहता हाताने तिला ज्ञान झालं ती वस्तू काय आहे म्हणून. आणि त्या वस्तूचा अन्वयार्थ तिच्या लक्षामध्ये आला की कशामुळे ही वस्तू आणलेली आहे. वस्तू आणणार माझं हे बाळ कुठल्या विचाराचं आहे. आणि सगळ्या परीक्षेत तिने तिथंच त्याला पास केलं. शाळेमध्ये त्याला मार्क नंतर मिळतील,
पण 100% माझं बाळ म्हणजे सोनंही तिला पटलं. हातामध्ये ती वस्तू ठेवली. ती वस्तू काय होती? ती वस्तू ती सांडस. दिलेले 10 रुपये त्यांनी कुठेही खर्च केले नाही. सांडस आणली तिने. आईने डोळे उघडून बघितले. बाळाच्या पाठवून हात फिरवला. खाल्लं नाहीच बाळा तो काही. अगं हिची जास्त गरज होती आई. दिवस निघून गेले. मोठा झाला, शिकला, साहेब झाला. लोक आता बाळासाहेब म्हणाले. आई देवाघरी निघून गेली. बाळासाहेबांना 4 मुलं झाली. आणि 4 मुलं झाल्यानंतर बाळासाहेब थकले. आता थकले. मोठा परिवार झाला. बसले. एक दिवशी भांडण तर कुणाचं नाही घरामध्ये, पण असावं वेगवेगळं असावं. भविष्यात कलह निर्माण होईल. 4 मुलांना 4 बंगले दिले, 4 गाड्या दिल्या, पैसा वाटून दिला, सगळं वाटून दिलं. हसत खेळत वाटणी झाली घराची. चिंकी पळत आली आणि तिने हातामध्ये एक सांडस होती, गंजलेली, वाकलेली. तिने काकांच्या अंगावर फेकत गंमत केली. काका, ही सांडस तुमच्या वाट्याला. स्कॉर्पिओ तुम्ही घेतली ना, ही सांडस आहे तुमच्या वाट्याला. काका म्हटले, कसं रसभंग केला पुरीने. वातावरण कसं आहे. मोडकी सांडस घेतली हातात आणि फेकून दिली उकडीवर बाहेर. लांबूनच हाताने फेकून दिली. ती फेकताना सांडस ज्यावेळेस बाळासाहेबांनी बघितली, बाळासाहेब ताड करून उठले आणि जाऊन एक मुस्काडीत मारली तिच्या. कधीच तसं झालं. बाळासाहेब तर कधी उदास नाही दिसले. एक शब्दानं वाईट. आणि एकदम ही भूमिका एकदम आक्रमक, एकदम तोंडात मारली. क्षणात पश्चाताप झाला. चालत गेले. ते उकडीवरची सांडस उचलून आणली. आईचा फोटो टांगलेला होता. येऊन हात जोडले. आई, क्षमा कर मला. पहिल्यांदा हात उगारला. बाळा, तुला मी मारलं ना, तू सांडस फेकली म्हणून. तुझ्या नजरेमध्ये ती सांडस आहे. तुझ्या नजरेमध्ये ती वाकलेली आहे. तुझ्या नजरेमध्ये ती गंजलेली सांडस आहे. पण तू सांडस फेकली त्यावेळेस मला माझी आई फेकल्यासारखं वाटलं. मला त्या सांडस मध्ये झोपडी दिसते, ती चूल दिसते, ते पातेलं दिसत, उतू आलेलं दूध दिसत, आणि आईने पकडली तो प्रसंग मला दिसतो. आईच्या डोळ्यातून आलेले अश्रू मला दिसतात. मला नाही सहन झालं बेटा. काय ती सांडस वाकलेली होती तिथं. तिला तर कुठला आकार आहे नव्हता. त्या सांडसीला तो कुठला दिसायला चांगली नाही, गंजून गेलेली होती. हो, गंजली बेटा, पण इतिहास नाही गंजत ना कधी. आई कधी गंजते का? किती म्हातारी झाली तरी. वडील कधी गंजतात? सोनं कधी गंजत? सोनं तर जळत बी नाही. सोन्याच्या ठिकाणी लवचिकपणा, तेज आणि टिकाऊपणा हे गुण असतात. आई अशी तर आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आत्ता कुठं एक विषय निघाला, सांडस फेकली म्हणून कळलं. त्या सांडसीची कल्पना नव्हती. पूर्ण इतिहास बाळासाहेबांनी रडत सांगितलं. आणि मग प्रत्येक जण म्हणायला लागला की मला गाडी नाही दिली तरी चालेल, मला ही सांडस पाहिजे. सचिनच्या बॅटची किंमत का बरं? गांधीजीच्या चष्म्याची किंमत का? ऐतिहासिक वस्तू लोक का मागतात? एक त्याला एक स्पर्श झालेला असतो, त्या स्पर्शाची ती किंमत आहे. लोकमान्यांची पगडी म्हणजे फार मोठी गोष्ट नाही, पण ती ज्या डोक्यामध्ये होती, त्या डोक्यातली जी हुनर आहे, जो विवेक आहे, त्या विवेकाची ती किंमत आहे. हा स्पर्श महत्वाचा आहे. आणि माझा सगळा आधार असलेला कृष्ण जेव्हा निघून जातोय, माझ्या जीवनाचा क्षण क्षण त्याने घडवला, माझ्या शरीराचा कण कण त्याने जीव लावलेला आहे त्याला. हा कृष्ण भगवंत निघून जातोय. उद्धवाला विरह भरला. तो वियोग सहन करू शकत नाही. प्रिय व्यक्तीचा वियोग तुम्हीही सहन करू शकत नाही.
4 दिवस गावाला प्रिय व्यक्ती गेली की कधीही तुम्ही आठवण करता, सारखे मोबाईल करत राहता, सारखे फोन करत राहता, जमलंच तर चिडता, आपुलकीने चिडता आणि बोलवण्याचा प्रयत्न करता आणि उद्धवाचं जीवन घडवणार, भक्ताचं जीवन असणारा तो परमात्मा, तो कृष्ण. उद्धवामध्ये अर्जुनामध्ये हा तर एक मोठा बदल आहे. म्हणून मी पहिल्या दिवशी सांगितलं, रडले दोघंही. अर्जुनही रडला. गीतेच्या सुरुवातीला अर्जुन रडला. पहिला अध्याय म्हणजे रडणंच आहे, विषाद आहे, विषाद. आणि हाही रडला. दोघांच्या रडण्यामध्ये अंत प्रेरणेमध्ये बदल आहे. रडण्यासारखं पण अंत प्रेरणेत बदल आहे. खूप खूप बदल आहे. अर्जुन स्वतःसाठी रडतोय, तो मतलबी आहे. त्याची माणसं मरतात म्हणून तो रडतोय. इथं ते नाहीये कारण. इथं तू चाललास भगवंता, मला तू हवास, तू हवास म्हणून भगवंत नाही म्हणून तो रडतोय. भगवंत नसणार, पण भगवंताने त्याला सांगितलं, मी तुला असन्निधान धर्म सांगतो. मी नसल्यानंतर कसं जगायचंय सांगतो. आणि मी नसल म्हणजे काय, मी असेलच ना. मी असेल, मी त्या लीळेमध्ये असेल, मी त्या प्रसंगामध्ये असेल. जसं त्या सांडशीमध्ये पूर्ण कुटुंबाचा तो इतिहास आहे, असा मी वचन रूप परमेश्वर, मी श्लोकामध्ये असेल, मी वचनामध्ये असेल, मी प्रत्येक ठिकाणी असेल. म्हणून ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी ते तुकोबा गाथ्यामध्ये आहेत, संत रामदास दासबोधामध्ये आहेत, कालिदास त्याच्या काव्यामध्ये. प्रत्येक माणूस त्या त्या ग्रंथामध्ये असतो. तो वेगळं काही नसतो, तोच पूर्ण असतो. आणि ते मार्गदर्शन करत आहे. मी तुला जगण्याची शैली शिकवतो, कसं जगायचं मी तुला शिकवतो. जगणं म्हणजे का श्वास घेणं नाही, तो तर लोहाराचा भातही घेतो. जगणं म्हणजे काय खाणं नाही, ते तर जनावरही खातात. अरे जगणं म्हणजे काय घर बांधणं, खूप मोठा पुरुषार्थ केला, काही वाघ मारला नाही, ते तर पशु पक्षी करतात. तुझ्या अगोदर तर पक्ष्यांनी घर बांधलं. घर होतं तर तुझ्या अगोदर बांधला. तुला कळण्याच्या अगोदर तू उशिरा बांधायला लागलास. माणसा तू उशिरा गायन करायला लागला. अगोदर तर कोकिळेने सूर काढला. आजही तू गाणं कोकिळा म्हणून लता दिदींना म्हणतोस ना, अगोदर कोकिळा, नंतर तू. आता तू आकाशात भरारी मारतो, अगोदर पक्ष्यांनी भरारी मारली. समुद्राच्या बुडाशी जातो, अगोदर मासोळ्या गेल्यात. असा नाही ना तू, असा तू नाही. तुझं एवढंच जीवन, एवढंच ध्येय नाही तुझं. तुझं ध्येय आहे बंधनातून मुक्त होणे. आणि त्याची जीवनशैली आहे, त्याची आचारसंहिता आहे. असं नाही मुक्त होता येणार. त्याची आचारसंहिता. बंधन बाहेरून आहेत, बंधन आतून आहेत. सगळीकडून बंधनाने माणूस असा बांधलेला आहे. मी बंधनामध्ये आहे. आता मला उठायची इच्छा झाली तर उठू शकत नाही. तुमच्या बंधनात मी आहे. तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला उठायचा विचार करावा लागतो की आपण ऐकतोय, प्रवचन चालू आहे, उठलं तर कोणी काही म्हणाल का? आतून बांधलाय माणूस. सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची इच्छा होते. बंधन आहे आतलं, ते तुम्हाला सरकू देत नाही कुठं. आतून बाहेरून त्रिविध बंधने बांधलेला हा माणूस आहे. याच्यातून मुक्त होण्यासाठी एक रीत आहे, एक पद्धत आहे. आणि ती पद्धत भगवंत अर्जुनाला, उद्धवाला सांगताय. कसं जगायचं हे भगवंत त्या उद्धवाला या ठिकाणी सांगताय. जगण्याची पद्धती अत्यंत उत्तम अशा प्रकारची या ठिकाणी सांगताय. विरहाने व्याकुळ झालेला अर्जुन, विरहाने व्याकुळ झालेला उद्धव या ठिकाणी खचून तर गेलेला आहे, पण भगवंताला त्याची काळजी आहे. आणि मग भगवंत सांगतात की मी तुला माझ्यानंतर जगायचं कसं हे मी तुला सांगतो. हे प्रकरण उद्याच्या याच्यामध्ये आपलं येईल. सध्या